नेत्रा, तू विसरलेली दिसतेस। एकेकाळी तू स्वतः माझ्या सोबत होतीस, नवीन नवीन कट शिजवत होतीस। ज्या घरासाठी तू इतकी तडफडतेस ना आता, त्याच घराविरुद्ध। मी काहीही विसरलेली नाहीये, कारण मी केलेल्या प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त घेऊन झालंय माझं। आणि म्हणूनच तुझ्यासारखी कारस्थानी बाई मला माझ्या घरात उभी राहिलेली सहनही होत नाहीये। आणि मुलांचंच म्हणशील ना प्रिया, त्यांची काळजी मलाही आहे। जसा मला माझा युवी आहे ना, तशीच आर्या सुद्धा। आणि म्हणूनच आज मला काय तर सोक्षमोक्ष लावूनच टाकायचं। एक गाव दोन तुकडे होऊनच जाऊ दे। बोल काय करायचं? नेत्रा, जरा गप्प बसशील का? हायपर नको होऊस। हायपर मी खूप आधीच व्हायला पाहिजे होतं गौरांग। किमान ही अवदसा तरी आपल्या घरात परत आली नसती मग। आज मी ठरवलंच आहे, आज एकटा ही तरी नाही ना तर मी तरी नाही। गौऱ्या, नेत्राला वर घेऊन जा। नेत्रा चल। मी कुठेही जाणार नाहीये। नेत्रा वर चल। गौरांग, मी एकदा सांगितलं ना मी कुठेही जाणार नाहीये। ऐक माझं। गौरांग, तू ऐक माझं। ही बाई सत्यानाश करणारी या घराचं, हिला आत्ताच्या आत्ता हाकलून दिलं पाहिजे। तुम्हाला कोणालाच कळत कसं नाहीये? चल नेत्रा वर चल। गौरांग, तुला कळत नाहीये का मी बरोबर बोलतेय? चल ऐक माझं जरा शांत हो नेत्रा। कानी कपाळी ओरडून सांगत होते मी सगळ्यांच्या, कोणी ऐकलं नाही माझं। घ्या आली ती अवदसा घरात। आता काय काय फेर चालू असतील ना खाली तिची। शांत हो ना जरा, थांब। शांत? कशी शांत राहू मी गौरांग? अरे ज्या बाईचं नाव काढलं ना नुसतं तरी माझं तळपायच्या मस्तकात जाते। ती बाई माझ्याच घरात माझ्याच नजरेला नजर देऊन उभी आहे। पुस्काटात मारावीशी वाटते मला आता तिच्या। शांत काय हो? परत एकदा ना तीच दशा होणार आहे आपल्या घराची। हे बघ, असं काहीही होणार नाही। अजूनही तुझं असंच म्हणणं आहे का की काहीच होणार नाहीये? प्रिया आली आहे खाली हॉल मध्ये, कळतंय का काही तुला? ती बाई जिच्यामुळे घराची वाट लागली, ती बाई जिच्यामुळे शुभ्राला अनाथ मुलीसारखं जगावं लागलं, तीच बाई जिच्यामुळे मंजिरी वहिनी आणि सत्यजित दादांची ताटातूट झाली, त्या बाईला घरात घ्यायच्या गोष्टी चालल्यात तुमच्या। कळतंय का काही? माझं तर म्हणणं आहे ना, पहिले त्या आर्याला घराच्या बाहेर काढ। तिची ढाल करून पुन्हा एकदा या घरात घुसायचा प्रयत्न कर। नेत्रा, हा निर्णय मी नाही घेऊ शकत। कधीतरी निर्णय घ्यायला शिक आता। नेत्रा। नेत्रा काय नेत्रा? हेल्पलेसपणे अजून किती दिवस या घराची वाट लागताना बघत राहणार होता आपण? काय वाटतं तुला? हा काय वाटतं तुला? हे प्रियाचे येणं मला आवडलंय? अगं तुला जितका राग जातो ना तिला बघितल्यावर, तितक्या टिपटीने तिडीक जाते माझ्या डोक्यात। अरे मग तिच्या हाताला धरून बाहेर का काढत नाही होत आपण तिला? नाही ना करू शकत। दादा घरात नाहीये आणि त्याच्या ऍब्सेन्स मध्ये मला कुठचाही चुकीचा निर्णय नाही घ्यायचा आहे, ज्याने आपल्या घराला त्रास होईल। म्हणून मी शांत आहे। शांत आहे? एक बाई या घराचा उंबरठा ओलांडून आत येते जिच्यामुळे या घराची वाट लागली आणि माझा नवरा शांत आहे। गौरा, मला तर वाटतं तिला तिच्या पोरीला दोघींना हाताला धरून बाहेर काढा आत्ताच्या आत्ता घरात। आर्या माझी पुतणी आहे, तिच्या बाबतीत मी असा कुठचाही कठोर निर्णय नाही घेऊ शकत। मग हातावर हात ठेवून बघत बस वाट लागलेली। ही प्रिया अशी अचानक एक दिवस समोर येऊन उभी राहील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। उसरची जरी कल्पना असती ना आजी, तर काहीतरी बंदोबस्त करता आला असता हिचा। बंदोबस्त कराया ठाव ठिकाणा तर माहिती हवा ना। इतकी वर्ष कुठं तोंड काळ केलं होतं अवदसेनं कुणास ठाव। आता पुण्यांदा आली आहे आपल्या आयुष्यात ईश कालवाया। नाही आजी, आत्ता नाही, यावेळी तिला चांगलंच ठणकवायला हवं। गेली 7 वर्ष ती बाई आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून हद्दपार होती आणि आता 7 जन्मांसाठी आपल्या सावलीलाही ती उभी राहायला नको। त्यासाठी वाटेल ते करावं लागलं ना तरी चालेल।
तुझा वैताग मी समजू शकते पोरी, पण प्रियासारख्या पाताळयंत्री बाईला नामोहरम करणं इतकंच सोपं नाही बघ. तुमचं खरं आहे आजी. आजी मला काय वाटतं माहितीये, हे सगळं आपण दादाला फोन करून सांगूया, कारण ही बाई ना आपल्यापैकी कोणालाच ऐकणाऱ्यातली नाहीये. दादाच तिला वटणीवर आणू शकतो. अगं पण फोन करून यायला त्यो काय पुण्याला गेलाय का? क्या आला ताबडतोब? तो दुबईला हाय. तोपर्यंत काय करायचं मग? ते काय आजी, आपण या बाईला हाताला धरून आत्ताच्या आत्ता घराबाहेर हकलून देऊया. पण ही आर्या पण ना हट्टाला पेटली, मम्मा पाहिजे म्हणून. आता तिची समजूत कशी काढायची आजी? आर्या कुठं बी जायची नाही, ती इथंच राहील आपल्याकडं. पण प्रियाचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे कायमचा. गेल्या 7 वर्षात हे घर, इथली माणसं किती बदललीत ते सगळंच कळेल. सात वर्षांपूर्वी मला इथनं जावं लागलं, पण आता ते नाही होणार. आता या घरातून मला कुणीच घालवू शकणार नाही, स्वतः सत्यजित मुधोळकर सुद्धा नाही. मी तेव्हाच बोलले होते, खेळ अजून संपला नाहीये. विजयाचे सोहळे फार काळ मी नाही साजरे करू देणार या घराला. मी परत आले तुमच्या आयुष्यात मुधोळकर, पुन्हा कधीच न जाण्यासाठी. आय एम बॅक. प्रिया इज बॅक. मनू, तुला आपले देसाई काका आठवतात का? तुला सायकलवरनं फिरवायचे लहानपणी ते. हो, लल्या काका ना? येस. अगं त्यांच्या मुलीचं लग्न आहे, अनुजाचं. काय? अनुजाचं लग्न आहे? अहो काय बोलताय बाबा तुम्ही? म्हणजे लहान आहे ती अजून, मला वाटतं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट नसेल झालं तिचं. फार घाई करतायत ना लग्नाची? घाई? मनू, मी सुद्धा तुझ्या लग्नाची थोडी घाईच केली होती नाही? आता वाटतं की खूप मोठी चूक केली होती मी त्यावेळेस. कधी लग्न अनुजाचं? 13वा. अच्छा. पण त्यांनी आपल्याला लग्नाच्या आदल्या दिवशीच बोलवलेलं आहे. आधीपासून? नाही हो बाबा, मग मला नाही जमणार. आय एम सॉरी, पण काय झालं, माझे खूप महत्वाचे कामं पेंडिंग आहे. हे बघ, देसाई काका आपल्याला किती जवळच्यात माहिती आहे तुला? हो, ते माहिती आहे मला. मी काय म्हणते, मी लग्नाच्या दिवशी आले तर चालेल का? तुम्ही वा ना पुढे. हा ठीक आहे, चालेल. मी शिवराजला आणि शुभ्राला घेऊन आधी पुढे होतो. तू नंतर ये, म्हणजे अंकिता तुझ्यासाठी थांबेल. तू अंकिताच्या सोबत ये, मात्र ये. हो, येईन ना मी. असं नाही येणार असं होईल का? पण शुभ्राला मात्र तुम्ही नक्की घेऊन जा. वातावरणात बदल झाला तर बाकीच्या गोष्टींचा विसर तरी पडेल तिला. म्हणजे चेंज मिळेल ना थोडा.
प्रिया, तुला आता काय हवंय? आजी, मला काय हवंय ते तुम्हाला चांगलंच माहितीये. मी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायचं आणि तुम्ही सगळ्यांनी पुन्हा पुन्हा त्याला नकार द्यायचा. हेच चालत राहणार आहे. त्यापेक्षा तुम्ही विचारूच नका ना. निर्लज्ज निर्लज्ज आहेस तू. या घरचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत की हे ठावा आहे ना तुला? काही विसरलीस? नाही, आहे ना, लक्षात आहे माझ्या. तोंड काळं करीत न ही माझा पुण्यांदा हिसका दाव तुला. आजी शांत व्हा. आजी, या घरात माझी मुलगी आणि माझा नवरा राहतो. सो ऍक्च्युली मलाही याच घरात राहायला हवं नाही का? मला या घराकडनं फक्त एवढंच हवंय. तुझा नवरा सुहास हाय आणि तो कुठं हाय हे आम्हाला बी ठाव नाही. तेव्हा त्याचा शोध घे आणि त्याच्या संग राहा. सुहास माझा नवरा होता, आता नाहीये. आजी, आमचा डिवोर्स झालाय माहितीये ना तुम्हाला? का डिवोर्सचे लीगल पेपर्स आणून दाखवू? आता सत्यजितच माझा नवरा. तोंडाला येईल ते बोलू नकस. त्याचा जीभ हासडून हातात देईन तुझ्या. आजी, कशाला चिडता इतक्या? मी खरं तेच सांगते. आजी, मला सांगा, आर्या माझी मुलगी आहे हे तर मान्य आहे तुम्हाला? आणि तिचं बर्थ सर्टिफिकेटवर तिचं नाव आर्या सत्यजित मुधोळकर असं नोंदवलं गेलंय. आजी, म्हणजे कायद्याने मी आणि सत्यजित काय झालो? नवरा बायको. तू असं ऐकायची नाहीस. तुझं डोसकं सत्याच ठिकाणावर आणल. चल आता मी घेत ना. निघ. ठीक आहे, निघते मी. 7 वर्षापूर्वी मुलीला जन्म देणं पथ्यावर पडलं माझ्या. फायदाच झालाय माझा, कारण आता तिच्यामुळे मला या घरात एंट्री मिळणार आहे. या घराचे दरवाजे कायमचे उघडणार आहेत माझ्यासाठी. चला आजी, येते मी. सत्यजित आल्यावर येईनच पुन्हा. शुभ्रा, हे बघ, पटकन दूध संपवायचा. चल. आई नको मला. प्लीज शुभ्रा, मला ना आता रोज रोज तेच तेच ऐकायचं ना खूप कंटाळा आलेला. आई नको मला दूध. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आजोबा. तुम्ही वॉक घेऊन आलात पण? येस, एकदम फ्रेश वॉक, मॉर्निंग वॉक. आजोबा, उद्या मी पण येणार तुमच्या बरोबर. येस. बाबा प्लीज, तुम्ही तिच्याशी अजिबात गप्पा मारू नका. तिला सांगा जरा दूध प्यायला. अजिबात ऐकत नाही ती. नेहमीच झालंय हे. दूध पित नाही असं कसं? आधी दूध पी, मग मी तुला एक मस्त गंमत सांगणार आहे. गंमत? सांगा ना. आपल्याला एका लग्नासाठी नाशिकला जायचंय. फुल लॉंग ड्राईव्ह पिकनिक. ओके, ऐकले धमाल? येस. तेव्हा आपण आता पटपट पटपट आपले कपडे भरायचे आहेत आणि उद्या आपल्याला निघायचंय. मग उद्या कसं जाणार? उद्या तर हॅलो. अहो नाही, मला कार्ड वगैरे काही नकोय. नवीन कार्ड? नो नो, थँक्यू थँक्यू. हा, काय म्हणत होतीस तू? उद्या काय? बाबा, कॉफी आणू तुमच्यासाठी? हो चालेल, पण मी आधी फ्रेश होतो आणि मग घेतो कॉफी. ठीक. इथे ना दूध. दूध नाही.
काय उद्या? हा, आमच्या शाळेत ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे ना, मग ते मिस होणार आहे. माझ्याशी खोटं बोलतेस तू? तुला मी किती वेळा सांगितलं की माझ्याशी खोटं बोलायचं नाही. आई आहे मी तुझी. आई, बाबा उद्या दुबईवरून येणार आहेत ना, त्यांनी प्रॉमिस केलंय की भेटायचं. शुभ्रा, तू बाबांना भेटणार नाहीस. तुला मी सांगितलंय ना, जर तू बाबांना भेटलीस तर काय होईल म्हणून. मी तर बाबांना भेटले तर त्यांना तुरुंगात टाकतील. आई पण प्लीज मला एकदा भेटू दे ना, लास्ट टाइम प्लीज. नाही, उद्या तू नाशिकला जाणार आहेस, बस. तुम्ही सगळे बघत काय उभे राहिलात? हाताला धरून बाहेर काढा नाही बाईला. तुझी जी काही नाटकं आणि तमाशे असतील ना, ते सगळ्या या घराच्या बाहेर जाऊन करायचे. चल, चालती व्हायचं इकडनं. तुला एकदा सांगून कळत नाही का ग? या घराच्या बाहेर निघायचं. एका मिनिटाच्या आत इकडनं बाहेर पडायचं, नाही तर मी काय करीन ना, माझं मलाच सांगता येत नाहीये प्रिया. आर्या, ए आर्या, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, तुझं फेवरेट चॉकलेट. आर्या, घे ना. मला नकोय. का? का नकोय? अगं तुला तर फार आवडतं ना चॉकलेट. माझ्याकडे आणखीन आहेत. तू आमच्याशी बोललीस ना, तर मी तुला सगळी देऊन टाकली. आर्या, मंजुषा आत्या तुझ्याबरोबर खेळायला आली ना, मग बोल ना काहीतरी. आर्या, तुला आईस्क्रीम हवंय? चल आपण जाऊ. चल. नको. आर्या, मग काय हवंय तुला? माझ्या मम्माशी तुम्ही असं का वागतात, सांगा ना मला. हे बघ बेटा, तू अजून लहान आहेस. आम्ही तुला किती बी समजून सांगितलं ना, तुला नाही कळणार ती. हे बघ आर्या, असा हट्टीपणा नाही करायचा. तू गुड गर्ल आहेस की नाही? हा, मग सगळ्या मोठ्या लोकांचं ऐकायचं. हा. आणि आर्या, तुझी मम्मा आहे ना, ती चांगली नाही आहे, लई वाईट आहे. काय वाईटपणा केला तिने? तुझा बाबा येईल ना, त्याला विचार, तो सांगेल तुला. आजी, काय ग? थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल की. नाही म्हणजे मी आर्याशी जशी वागले ते चुकीचं होतं. लहान मुलांच्या कानावर खरं तर असल्या गोष्टी पडू नयेत, पण आजी, जोपर्यंत आर्या या घरात आहे तोपर्यंत प्रिया परत येण्याची टांगती तलवार राहणारच. आणि म्हणजे मला तर असं वाटतं ना की प्रिया मुद्दामच सोडून गेली आर्याला इथे. प्रियाबद्दल एखादा अंदाज बांधणं म्हणजे सौताच्या डोसक्याचं भुसकट करून घेण्यासारखं आहे. खरंय. पण आजी, मला काय वाटतं माहितीये का, दादांना ज्या वेळेला तिचं खरं रूप कळलं होतं ना, आणि त्यांनी तिला तिच्या कर्मांची शिक्षा दिली होती ना, त्याच वेळेला ना काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे होता तिचा. नंतर सुद्धा माझं कायम हेच म्हणणं होतं की आपण प्रियाच्या हालचालींवर नजर ठेवून असलो पाहिजे. कधी ना कधीतरी ती बाई उलटून वार करणारे माहितीच होतं मला. तुला राग येणं बराबर आहे, पण त्याला आता आवर घालायला पाहिजे. कसा आवर घालू आजी? इतके दिवस मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती आणि मी ज्या गोष्टीच्या विरोधात होते, तीच गोष्ट घडती आता. अगं भय, पण त्याचा दोष त्या लेकराला देऊन काय उपयोग? मी तिला दोष देत नाही आजी, पण तुम्हीच विचार करा. मी जे सांगत होते तेच घडलं ना शेवटी. प्रियाने तिच्या रक्ताचाच वापर केला.
आज जर का आर्या आपल्या घरात राहत नसती तर प्रियाची हिंमतही झाली नसती आपल्या घराकडे मानवर करून बघायची. पण नेत्रा, असं चिडून रागावून निर्णय घ्यायचे नसत्यात. सत्य आल्यानंतर काही ना काहीतरी मार्ग निघत. हे घे. ठरलेले त्यापेक्षा जास्तच आहे. पण मॅडम, मानता की नाही माझ्या हुशारीला? अहो, तुमचं काम मी अगदी सहजपणे केलंय. फार खुश नको हो स्वतःवर. सत्यजित शहरात नव्हता म्हणून इतक्या सहजपणे हे काम करू शकलीस तू. आणि हो, आता गायब व्हायचं कोल्हापुरातून. गरज पडली तर बोलवून घेईन. मॅडम, तुम्ही मला एवढे पैसे दिलेत खरे, पण तुम्हाला तर त्या लोकांनी घरातून बाहेर काढले ना. शैला, आज जरी त्या लोकांनी मला घराबाहेर काढलं असलं ना, तरी उद्या माझ्या लेकीमुळे त्यांना मला परत बोलवावंच लागेल.